जिल्ह्यातील तब्बल 477 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा प्रशासनाने आज जाहीर केला आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे आणि जिथे सध्या प्रशासक काम पाहत आहेत, अशा 477 गावांमध्ये आता निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. या प्रभाग रचनेवर जर कुणाला काही हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यासाठी 13 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या हरकतींचा विचार करून 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीच्या या बातम्यांसोबतच जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होणार असून यामध्ये 27 सदस्य आणि 10 सरपंच पदांसाठी मतदान पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होईल आणि अवघ्या 24 तासांनंतर म्हणजेच 29 एप्रिलला या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. ज्या ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे तिथे प्रशासनाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सत्तेचा हा संग्राम आता नेमके काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा जालना लाईव्ह.